रेखा इकडे बघ, रेखा इकडे बघ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या गावातील काही जुन्या प्रथा, ज्या की मला देखील लग्नानंतर कळाल्या होत्या. कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल किंवा नाही माहीतही नसतील, कारण मी देखील बऱ्यापैकी नवीन ऐकलेल्या ह्या प्रथा होत्या. जर तुम्हाला देखील ह्या प्रथा माहिती करून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ पूर्णपणे पाहायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. आज आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी भाकरी करण्यासाठी कार्यक्रमाच्या. तर या ठिकाणी आज आमच्याकडे होतं हरसूळ. हरसूळ ही प्रथा मुलाच्या लग्नाच्या अगोदर करण्यात येते. तर यामध्ये गोडाचा नैवेद्य आणि तिखटाचा नैवेद्य म्हणजेच मटण असतं. आता ही मटणाची प्रथा जी आहे ती अतिशय वेगळी आहे. मेंढी असते, गरोदर मेंढी कापली जाते आणि अतिशय वेगळ्याच प्रकारची ही प्रथा आहे. आणि मग ते मेंढीचं बाळ जे असतं ते पुरलं वगैरे जातं. खरं तर ही प्रथा पाहून ही न करावी असं मला तरी वाटतं, पण असो. या ठिकाणी या पोळ्या चालल्या होत्या. तर बऱ्याचशा ह्या ज्या प्रथा आहेत ह्या खूप जुन्या चालत आलेल्या आहेत. तर तसं तर ही प्रथा पूर्ण गावभर आमच्या याच्यामध्ये नाही पाळली जात. अगदी फक्त आमच्या कुळामध्ये जे असतं म्हणजे थोडंसं भाऊबंदकी असते त्यामध्ये हे पाळलं जातं. तर त्याच दिवशी संध्याकाळी काजळ भरण्याचा देखील कार्यक्रम असतो, तो देखील मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे. तर मग हे जेवण जे असतं, जे तिखट खात नाही तर त्यांच्यासाठी गोड असतं आणि बाकीच्यांसाठी मग तिखट असतं. तर या ठिकाणी मी घेऊन आली होती भाकरींसाठी पीठ, कारण आमच्याकडे आल्या होत्या भाकरी. तर तिकडच्या भाकरीवर रेखा इकडे बघ, रेखा इकडे बघ. सगळं बघा इकडे. गडी मसाला आपल्या व्हिडिओ टाकायला खवळत काय नाही खवळायला रेखा तिकडे. तर स्वयंपाकाच्या भाकरी वगैरे उरकल्यानंतर या ठिकाणी होता काजळ भरण्याचा कार्यक्रम. तर या ठिकाणी चौक वगैरे भरण्यात आला होता. तर मग काजळ जेव्हा भरतात त्यावेळेस विड्याची पानं, थोडंसं जे हातामध्ये पुरणाची पोळी वगैरे देतात. तर नवरदेवाला म्हणजे आमच्याकडे मुलगा जो असतो त्याला पहिल्यांदा लग्नाच्या वेळेस काजळ भरलं जातं, किंवा मग काजळाचा कार्यक्रम तुम्ही थोडा आधी देखील करतात, पण मोस्टली गावामध्ये जेव्हा लग्न ठरतं तेव्हाच हा काजळ भरण्याचा कार्यक्रम केला जातो. तर लहान बाळाला म्हणजे मुलं असतील तर त्यांचं आमच्याकडे लहानपणापासून त्यांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते काजळ भरलं जात नाही. तर या ठिकाणी हा होता आमचा नवरदेव, म्हणजे तो माझा पुतण्या लागतो. तर त्याचं या ठिकाणी काजळ भरण्याचा हा कार्यक्रम आहे.
कार्यक्रमात जे आपले चेष्टेचे नाते लागतात, जसं वहिनी असतील किंवा मग ज्यांना आपण हसू शकतो, ते अगदी लहान बाळाप्रमाणे मग त्या नवरदेवाला सगळं भरवलं जातं. खरं तर पूजा करताना मला हसायला येत होतं, त्याला एवढं भरवलेलं होतं. आणि हा कार्यक्रम सेम माझ्या दिराच्या वेळेस मी एकदा बघितलेला, पण त्यावेळेस अनु लहान असल्यामुळे मी फार असं म्हणजे मला अगदी जवळून सगळ्या गोष्टींमध्ये भाग नव्हता घेता आला. पण जेव्हा त्याला काजळ लावत होते त्याच्याकडे बघितलं तर मला अजिबात हसू कंट्रोल होत नव्हतं. तर काजळ भरल्यानंतर मग मुलाच्या हातामध्ये आपल्या याच्यानुसार आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर अगदी जसं लहान मुलं आपण बघायला जातो त्याप्रमाणे हा कार्यक्रम असतो. आणि मग त्यानंतर होते जेवण. सो आम्ही तिखट न खाणारे होतो म्हणून आम्ही आत बसलो होतो आणि जे बाहेरची मंडळी होती ती सगळी तिखट खाणारी होती. तर या ठिकाणी होती पुरणपोळी, भजी, आमटी, भात सगळं होतं. मग मस्त जेवण केलं. बाहेर असा पाऊस पडलेला होता, छान असं वातावरण तयार झालेलं होतं. घरी आलो, घरची थोडीशी कामं केली आणि मग पुन्हा जे आहे ना आम्हाला संध्याकाळी गडंगनेर होता आमच्या सासूबाईच्या माहेरी. आता सासूबाईंचं माहेर आहे गावातलंच, त्यामुळे मग आम्हाला तिकडे जेवायला जायचं होतं. तर गावात लग्न असलं की रोज 3-4 ठिकाणी मस्त जेवायला जायला भेटतं आणि प्रत्येक रोजी दुसरीकडे असतं. तर मग ह्या चाललंय पुढे सासूबाईंचं जे माहेर आहे ते इतकं जवळ आहे ना, म्हणजे आम्ही अगदी 2 मिनिटात त्यांच्या माहेरी जाऊ शकतो. तर ते चाललंय. इथे आलो होतं मग आमच्या सासूबाईंचं माहेर म्हणजे आमच्या मामा सासऱ्यांचं हे घर आहे. तर आज त्यांच्याकडे गडंगनेर होता. तर गडंगनेर म्हणजे जसं काही केळवणच असतं, पण केळवणामध्ये बहुतेक कमी माणसं बोलवतात आणि गडंगनेरमध्ये जे आहेत ते मग भरपूर जवळचे लोक जे आहेत ते बोलवण्यात येतात. अगदी नवरदेव नवरी त्यांचं पूर्ण कुटुंब असेल, फ्रेंड सर्कल असेल. ये देखो ये भाई साहब, तुला फेमस करते मी. तर मग आम्ही पण नंतर जेवण वगैरे केले, आवरू वगैरे लागलो होतो सगळं. आणि मग संध्याकाळी मस्त हा चंद्र बघत आम्ही आमच्या घरी गेलो होतो. भेटूया लवकर पुढच्या ब्लॉग.